विद्यार्थी मित्रो, आपण पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण या पेपरची चर्चा करत होतो. त्यातला दुसरा जो चॅप्टर आहे त्या दुसऱ्या चॅप्टरमधला आपण इंग्लंडचं राज्यघटनावाद याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. इंग्लंडची राज्यघटना, इंग्लंडच्या राज्यघटनेची उगमस्थाने ही पाठीमागच्या तासाला पिरियडला आपण घेतलेलं होतं. आता त्याचा पुढचा जो भाग आहे ब्रिटिश राज्यघटनावाद आणि त्याची वैशिष्ट्ये. तर ब्रिटिश राज्यघटना याबद्दलची सविस्तर चर्चा आपण केलेली आहे आणि त्या ब्रिटिश राज्यघटनेच्या स्वरूपावरून त्याची काही वैशिष्ट्ये ही आपल्याला पाहावी लागतील. ब्रिटिश राज्यघटना हे माहिती आहे तुम्हाला की अलिखित आहे, उत्क्रांतिवादी स्वरूपाची राज्यघटना आहे. या राज्यघटनेमध्ये रूढी, संकेत, परंपरा यांना महत्त्वाचं आणि मोठं असं स्थान आहे. उत्क्रांत आणि विकसनशील अशी ही राज्यघटना याच प्रथा परंपरावर आधारलेली आपल्याला दिसून येते आणि जगातली एकमेव राज्यघटना म्हणून अलिखित राज्यघटना ही इंग्लंडची राज्यघटना आहे असं आपल्याला मानावं लागतं. अर्थात जरी ही अलिखित असली तर ही ब्रिटिश राज्यघटना जगातील इतर देशांना, विशेषतः भारताला सुद्धा ती फार मार्गदर्शक ठरलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. सर्व राज्यघटनांना लाभलेला मातृत्वाचा जो सन्मान आहे तो सन्मान त्या ब्रिटनच्या राज्यघटनेला लाभलेला आहे असं मात्र निश्चितपणे आपल्याला म्हणावं लागेल. कारण जगातल्या बहुतेक लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनांनी इंग्लंडच्या राज्यघटनेचा प्रभाव मान्य केलेला आहे. अनेक दृष्टिकोनातून ब्रिटिश राज्यघटना ही वैशिष्ट्यपूर्ण आणि आदर्श अशी मानली जाते. या राज्यघटनेची साधारणतः जी काही 8-9 वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की अलिखित राज्यघटना, अनरिटन कॉन्स्टिट्यूशन. अलिखित राज्यघटना हे इंग्लंडच्या राज्यघटनेचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. भारत, अमेरिका, फ्रान्स या बहुतेक देशांच्या राज्यघटना या निर्मित आणि लिखित स्वरूपाच्या आहेत, परंतु इंग्लंडची राज्यघटना ही विकास पावलेली उत्क्रांतिवादी राज्यघटना आहे. म्हणजे इतिहासाच्या या डेव्हलपमेंटमध्ये इंग्लंडची राज्यघटना ही विकसित होत असलेली आपल्याला दिसून येते. घटना समितीकडून किंवा तज्ज्ञाकडून ती विशिष्ट वेळी लिहून ठेवलेली राज्यघटना नाही आणि त्यामुळं इतर देशाच्या राज्यघटनाप्रमाणे इंग्लंडची राज्यघटना दृश्य स्वरूपाची नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. इंग्लंडच्या राज्यघटनांना रूढी, संकेत, प्रथा, परंपरा आणि पार्लमेंटनं वेळोवेळी केलेले कायदे, सनद किंवा न्यायालयीन निर्णय याच आधारावर इंग्लंडची राज्यघटना ही निर्माण झालेली आहे. साधारणतः मॅग्ना चार्टा, बिल ऑफ राईट्स, पिटिशन ऑफ राईट्स, ॲक्ट ऑफ सेटलमेंट, हेबियस कॉर्पसचा कायदा असे काही कायदे कमी अधिक प्रमाणात लिखित स्वरूपात आपल्याला पाहावयास मिळतात. तरी परंतु घटनेचा फार मोठा जो भाग आहे तो मात्र अलिखितच आहे. आणि उदाहरणार्थ तिथला राजा, राजपद, मंत्रिमंडळ, पार्लमेंट, तिथली विधेयकाची निर्मिती, सभापती, संधी नोकरवर्ग अशा बहुसंख्य गोष्टी ज्या तिथं रूढ आहेत, चालू आहेत, त्या पूर्णपणे अलिखित असून त्यांच्यावर प्रामुख्याने प्रथा आणि परंपरा याच गोष्टींचा प्रभाव पडलेला, आधारलेला आपल्याला दिसून येतो. साधारणतः ब्रिटिश राज्यघटनेचा हा बहुतेक भाग अलिखित असल्यामुळं ती जगातील एकमेव अलिखित राज्यघटना म्हणून ओळखली जाते. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल उत्क्रांतिवादी राज्यघटना किंवा त्याला विकासवादी राज्यघटना असंही म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये.
इंग्लंडची राज्यघटना ही विकासवादी आहे. तिची निर्मिती एका विशिष्ट वेळी घटना समितीकडून, घटना परिषदेकडून झालेली नाही. उत्क्रांत तत्वानुसार शतकानुशतके तिचा विकास होत आलेला आहे. इंग्लंडच्या राज्यघटनेचा विकास गेली 800 वर्षे सातत्यानं होत असलेला आपल्याला दिसून येतो. ती काळाची निर्मिती आहे. म्हणजे इंग्लंडची राज्यघटना ही काळाची निर्मिती आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरवू नये. इंग्लंडमधील राजकीय संस्थांनी कालमानानुसार परिस्थितीशी जुळवून घेतलेलं आहे, हे मात्र प्रामुख्याने इथे नोंद करून घ्यावं लागेल. राज्यकारभारातील गरजा आणि परिस्थिती यांचा चांगला मेळ या इंग्लंडच्या राज्यघटनेत झालेला आपल्याला दिसून येतो. बदलत्या गरजा आणि विचार प्रवाह यानुसार राजकीय संस्थात सुद्धा तिथं बदल झालेला आपल्याला दिसून येतो. इंग्लंडची राज्यघटना हे उत्क्रांतवादीचे एक सुंदर अपत्य आहे असं म्हणायला काय हरकत नाही. इंग्लंडच्या राज्यघटनेमागे 14 शतकांचा प्रदीर्घ असा इतिहास आहे. तो काळाच्या ओघात विकास पावलेलाही आपल्याला दिसून येतो. साधारणतः इंग्लंडच्या राज्यघटनेच्या विकासात सातत्यानं सतत प्रगमशीलता आणि त्यानुसार विकास पावलेली राज्यघटना आहे असं म्हणावं लागेल. तिचा विकास एखाद्या संत वाहणाऱ्या नदीप्रमाणे चाललेला आहे असंही म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. इंग्लंडची राज्यघटना एखाद्या सजीव प्राण्याप्रमाणे अगदी विकसित होत असलेली आपल्याला दिसून येते. या घटनेची विकासवादी जे स्वरूप आहे ते स्पष्ट करण्यासाठी पुरातन राजवाड्याची उपमाही या घटनेला दिली तर ती चुकीची ठरवू नये. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते परिवर्तनीय राज्यघटना. इंग्लंडची राज्यघटना ही परिवर्तनीय राज्यघटना म्हणून ओळखली जाते. अर्थात ब्रिटिशची ही राज्यघटना अलिखित आहे आणि तिचे संसदीय सार्वभौमत्व हेही आपल्याला प्रामुख्याने ध्यानात घ्यावं लागेल. आणि संसदेमध्ये नेहमी ब्रिटनच्या राज्यघटनेचं लवचिक असलेलं स्वरूप हे मान्य झालेलं आपल्याला दिसून येतं. इंग्लंडमध्ये सामान्य कायदा आणि घटनात्मक कायदा असा बदल केला जात नाही. पार्लमेंट साध्या बहुमतानं सुद्धा घटनेत सहजपणे बदल घडवून आणू शकते. त्याचबरोबर घटना दुरुस्तीसाठी खास अशी पद्धत या इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येत नाही. तसेच तिथे जनमत प्रदर्शन, सार्वमत यासारख्या प्रत्यक्ष लोकशाहीच्या नियंत्रणाचे मार्गही आपल्याला पाहावयास मिळत नाही. सर्व कायदे पार्लमेंटच्या साध्या बहुमतानं तिथं पास होतात आणि गेले अनेक वर्षे ब्रिटिशच्या राज्यघटनेचा हा तसाच विकास होत असलेलाही आपल्याला दिसून येतो. बदलत्या काळानुसार परिस्थितीला अनुकूल असे बदल ब्रिटिश राज्यघटनेने केलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळं ही राज्यघटना परिवर्तनीय आहे, लवचिक आहे असं म्हणायला काय हरकत नाही. मुळात इंग्लंडचे लोकच परंपरा प्रिय आहेत, रूढीप्रिय आहेत आणि त्यामुळं त्यांनी अनेक राजकीय प्रथा, परंपरा या जोपासलेल्या आपल्याला दिसून येतात. या घटनेची परिवर्तनशीलता ही केवळ घटना दुरुस्ती पद्धतीवर अवलंबून नाही, तर तिथल्या असलेल्या लोकांच्या ज्या सवयी आहेत, परंपरा आहेत, तिथल्या ज्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत यावर तिथं ही राज्यघटना अवलंबून असलेली आपल्याला दिसते. जनतेच्या इच्छा आणि अपेक्षा आणि त्यांचं लोकमत हे ब्रिटिश राज्यघटनेत बदल घडवून आणत असलेलं आपल्याही दिसून येतं आणि या सगळ्या गोष्टी अगदी हळुवारपणे चाललेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळं ही राज्यघटना परिवर्तनशील किंवा लवचिक आहे असं नेहमी म्हणावं लागतं. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की तिथली असलेली मर्यादित राजेशाही. इंग्लंडच्या राज्यघटनेचं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. इंग्लंडच्या राजपदाचा उल्लेख हा अँग्लो सॅक्सन काळापासून असलेला आपल्याला दिसून येतो. सुरुवातीच्या काळात राजेशाही अनियंत्रित स्वरूपाची होती. राजा हा सार्वभौम सर्वश्रेष्ठ होता. त्याचा शब्द म्हणजे कायदा आणि तो देईल तो न्याय अशी अमर्याद अनियंत्रित
राज्यसत्ता ही राजाकडे असलेले आपल्याला दिसून येते. परंतु पुढील काळात राजा आणि पार्लमेंट यांच्यामध्ये अनेक वेळेला संघर्ष होऊन शेवटी त्यातून 1688ची वैभवशाली राज्यक्रांती घडून आली आणि मर्यादित राजेशाहीच्या उदयाला इथून कॅबिनेट पद्धतीचा विकास झाला आणि सर्व सत्ता पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाकडे गेलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर राजा हा केवळ नाममात्र झालेला आपल्याला दिसून येतो. राजाला घटनात्मक प्रमुख मानून वास्तववादी प्रमुख म्हणून पंतप्रधानाकडे सर्व सत्ता दिलेली आपल्याला दिसून येते. आज 20व्या शतकात इंग्लंडचा राजा हा केवळ नामधारी बनलेला असून तो राज्य करतो पण शासन चालवत नाही असंच म्हणावं लागतं. इंग्लंडमध्ये मर्यादित राजेशाही चालू आहे आणि तिथं संसदीय शासन पद्धतीचा फार मोठा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संसदीय शासन पद्धत. इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धत आहे. ब्रिटिश पार्लमेंट ही सार्वभौम आहे म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे आणि पार्लमेंटमध्ये कार्यकारी मंडळ जे आहे ते नेहमी विधिमंडळाला जबाबदार असते. म्हणजे तिथं असलेला हाऊस ऑफ कॉमन्स आणि हे जनतेचं सभागृह, या सभागृहात ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं असतं त्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून वास्तववादी सत्ता दिली जात असते. पंतप्रधान आपल्या सर्व मंत्र्यासह हाऊस ऑफ कॉमन्सला नेहमी जबाबदार असतो. सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचं, इंग्लंडच्या संसदीय शासन पद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. हाऊस ऑफ कॉमन्सचा विश्वास असेपर्यंतच तिथलं मंत्रिमंडळ, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे सत्तेवर असू शकतं. पंतप्रधानाला जर अविश्वास प्रकट झाला किंवा विश्वास बहुमत त्याला स्पष्ट करता आलं नाही तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. असा ठराव हा जर बहुमतानं पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये तिथलं जर मंजूर झाला तर तो आपली सत्ता गमावू शकतो. साधारणतः अशी एक संसदीय शासन पद्धत इंग्लंडमध्ये असलेली आपल्याला दिसते. या संसदीय शासन पद्धतीतलं महत्त्वाचं एक तत्व आहे ते सामूहिक जबाबदारीचं तत्व. आणि ते सामूहिक जबाबदारीचं तत्व म्हणजे केवळ पंतप्रधान नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळ सामूहिकरित्या तिथल्या हाऊस ऑफ कॉमन्सला जबाबदार असतं. आणि हाऊस ऑफ कॉमन्सचा जोपर्यंत बहुमताचा पाठिंबा या मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान यांच्या पाठीमागं आहे तोपर्यंतच त्यांना आपल्या सत्तेवर राहता येतं. पार्लमेंटच्या या महत्त्वाच्या असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टीमुळं इंग्लंडची पार्लमेंट ही जगामध्ये श्रेष्ठ मानली जाते. अर्थात ही फार संसदीय शासन पद्धत जुनी आणि जनतेला एक चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत असल्यामुळं ती तिथं टिकलेली आपल्याला दिसून येते. या इंग्लंडच्या संसदीय शासन पद्धतीला अनुसरूनच भारतात सुद्धा संसदीय शासन पद्धत निर्माण झालेली आहे. म्हणजे भारतातल्या संसदेवर किंवा तिच्या कार्यपद्धतीवर किंवा त्याच्या रचनेवर, अधिकार कार्यावर हे इंग्लंडच्या राज्यघटनेचाच प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. पुढचं वैशिष्ट्य आहे इंग्लंडच्या राज्यघटनेचं म्हणजे सिद्धांत आणि व्यवहार यातील तफावत, विसंगती. ब्रिटिश राज्यकारभारात सिद्धांत आणि व्यवहार यात फार मोठी तफावत आढळते. तत्व आणि कृती यात विसंगती असलेली आपल्याला दिसून येते. ब्रिटिश शासनात जे प्रत्यक्षात दिसते ते राज्यघटनेत मात्र आढळत नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. सैद्धांतिक दृष्टिकोनातून तिथं राजा हा सार्वभौम असतो. कायदा निर्मिती, त्याची कार्यवाही, न्यायदान अशी सर्व कार्ये साधारणतः राजाच्या नियंत्रणाखाली चालतात. पण प्रत्यक्षात तिथला पंतप्रधान आणि मंत्री आणि तिथलं असलेलं संपूर्ण कार्यकारी मंडळ या सर्वांच्यावर साधारणतः लक्ष केंद्रित करत असलेलं आपल्याला दिसतं. साधारणतः राजा पंतप्रधान व मंत्र्यांची नेमणूक करतो, पार्लमेंटचे अधिवेशन बोलवतो, कायद्यास मंजुरी देतो, न्यायदान करतो, तिन्ही सैन्य दलाचा तो प्रमुख असतो
अशा प्रकारे घटनेने राजाला सार्वभौम आणि सत्ताधारी बनवले असले तर प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र ही वेगळी असते, कारण राजाचे सर्व अधिकार पार्लमेंट आणि मंत्रिमंडळ यांच्याकडेच असलेले आपल्याला दिसून येते. जे एकंदरीत सिद्धांत आणि व्यवहार यामध्ये या पद्धतीनं फरक असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य संसदेचं सार्वभौमत्व. म्हणजे संसद ही तिथली सार्वभौम आहे, सर्वश्रेष्ठ आहे. तिथल्या संसदेनं कोणताही कायदा केला तर तो संपूर्ण देशातील व्यवस्थेवर, देशातील नागरिकांच्यावर तो बंधनकारक आहे. समजा जर तिथल्या संसदेनं एखादा कायदा केला की बाबांनो आजपासून पुरुषांनी स्त्रियांचे कपडे घालायची आणि स्त्रियांनी पुरुषाची घालायची, आणि याला जर संसदेनं बहुमतानं जर मंजूर दिली तर तसंच करावं लागतं. हे इथंपर्यंत संसद ही श्रेष्ठ असलेली आपल्याला दिसून येते. अर्थात इंग्लंडमध्ये लोकशाही शासन पद्धत असून संसद सार्वभौम आहे, सर्वश्रेष्ठ आहे. पार्लमेंटला कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे. पार्लमेंटच्या कायद्याच्या विरोधात कुठल्याही व्यक्तीला किंवा राजकीय संस्थेला न्यायालयामध्ये जाता येत नाही. पार्लमेंटने तयार केलेले कायदे हे अवैध रद्द ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला दिलेला नाही. अशा प्रकारे कायदेशीरदृष्ट्या तिथल्या पार्लमेंटचं सार्वभौमत्व हे इंग्लंडच्या राज्यघटनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असंच मानावं लागतं. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की एकात्म स्वरूपाची इंग्लंडची राज्यघटना. ब्रिटिश राज्यघटना ही एकात्म स्वरूपाची आहे. म्हणजे अमेरिकेच्या संघराज्य शासन पद्धतीप्रमाणे तिथल्या राज्यघटनेचं स्वरूप नाही. राज्याची सत्ता ही मध्यवर्ती सत्ता आणि घटक राज्य सत्ता यात विभागलेली नाही. राज्याची संपूर्ण सत्ता मध्यवर्ती सत्तेच्या एकाच ठिकाणी एकवटलेली आपल्याला दिसून येते. तरी परंतु इंग्लंडमध्ये राज्य प्रशासनाने सोयीसाठी प्रादेशिक विभाग, जिल्हेसारखे पाडलेले आपल्याला दिसून येतात. आणि या प्रादेशिक सरकारांना वेगळं अस्तित्व, स्वातंत्र्य किंवा अधिकार दिलेले नाहीत. संपूर्ण अधिकार हे केंद्र सरकारला दिलेले आपल्याला दिसून येते. प्रादेशिक विभागाचे कार्यक्षेत्र ठरवण्याचा अधिकार सुद्धा हा केंद्रालाच दिलेला असल्यामुळं इंग्लंडमध्ये मध्यवर्ती सत्ता ही महत्त्वाची सत्ता मानावी लागते. त्याच्यानंतर इंग्लंडचं पुढचं वैशिष्ट्य आहे इंग्लंडच्या राज्यघटनेचं म्हणजे कायद्याचं अधिराज्य. ब्रिटिश राज्यघटनेचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून कायद्याचं अधिराज्य हे वैशिष्ट्य ओळखलं जातं. साधारणतः कायद्याचं अधिराज्य म्हणजे कायदा हा सर्वश्रेष्ठ असून कायद्याच्या आधाराशिवाय कोणालाही शिक्षा देता येणार नाही. कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान मानाव्याच लागतात. कायद्याशिवाय कोणत्याही गोष्टी करता येत नाहीत. सरकारवर देखील कायद्याचंच बंधन असतं. अर्थात रूढी, परंपरा, प्रथा, संकेत यावर असलेले कायद्याचा विकास होऊन सुद्धा तिथं कायदा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कायद्यासमोर सर्वांना समान लेखलं जातं. समजा सामान्य नागरिकांना जर एखादा गुन्हा केला असेल आणि एखाद्या चांगल्या मोठ्या राजकीय प्रतिष्ठित व्यक्तीनं जरी गुन्हा केला असेल, म्हणजे पंतप्रधान किंवा राजा कोणी असू दे, त्यानं तोच गुन्हा सामान्य व्यक्तीने केलेला असेल आणि सामान्य व्यक्तीला जी शिक्षा दिली जाते तीच शिक्षा या प्रमुख व्यक्तींना सुद्धा दिल्या जातात. त्यामध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही आणि यामुळं हक्क आणि अधिकार हे सुरक्षित राहतात. आणि म्हणून कायद्याचं अधिराज्य हे इंग्लंडच्या राज्यघटनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणायला काय हरकत नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे इंग्लंडमध्ये द्विपक्षी पद्धत आहे. भारतामध्ये जसे बहुपक्ष पद्धत आहे, म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक जसे पक्ष निर्माण झालेले आहेत राजकीय पक्ष सत्ता मिळवण्यासाठी, राजकीय सत्ता मिळवण्यासाठी, तसे इंग्लंडमध्ये नाहीत. इंग्लंडमध्ये दोनच पक्ष आहेत. 17व्या शतकापासून इंग्लंडच्या या द्विपक्षीय पद्धतीच्या कार्याला सुरुवात झालेली आहे. वैभवशाली क्रांतीमध्ये व्हिग पक्षाने टोरी पक्षावर विजय मिळवला आणि नंतरच्या काळात
लिबरल आणि कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे राजकारण सुरू झाले. औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंडमध्ये मजूर पक्षाचा उदय झाला आणि हुजूर आणि मजूर या दोनच पक्षांचं राष्ट्रीय पातळीवर कार्य असलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात तिथं उदारमतवादी पक्ष आहे, पण तो केवळ नावापुरता आहे. दोनच पक्ष, एक हुजूर पक्ष आणि एक मजूर पक्ष, यातच इंग्लंडची राजकीय सत्ता आलटून पालटून या दोन पक्षांच्याकडे जात असलेली किंवा तिथली सत्ता कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते. साधारणतः इंग्लंडची द्विपक्षीय पद्धत ही ब्रिटिश जनतेने स्वीकारलेली आहे. निवडणुका, मतदान, प्रतिनिधित्व या सर्व गोष्टींनी मान्य केलेली या ब्रिटिश राज्यघटनेच्या द्विपक्षीय पद्धतीचा आज सगळीकडे नामोल्लेख केला जात असलेला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं इंग्लंडच्या राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. थँक्यू.